अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये अनेक एअर स्पेसेस बंद पडलेले आहेत. आखाती देशांमधली विमानसेवा बंद पडली आणि या सगळ्याचा सर्वाधिक फटका हा भारतातील नागरिकांना बसला. कारण भारतातून दुबईमध्ये जाणारे, अबुधाबीला जाणारे किंवा या आखाती देशांमध्ये जाणारे नागरिक हे सर्वाधिक होते. त्याचबरोबर सध्या रमजान सुरू असल्यामुळे रमजानच्या महिन्यात सुद्धा तिकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या खूप जास्त होती. या सगळ्याच्या नंतर असं घडलेलं होतं की पुण्यातले काही पर्यटक आहेत जे त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले होते. मात्र अचानकपणे ही सगळी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर तिथे अडकून पडले. मात्र आता सुखरूप ते पुण्यात परतलेले आहेत. त्यांच्याशी बोलणार आहोत. नेमकी तुम्ही कधी गेला होतात आणि कसे परतलात? आम्ही 23 तारखेला गेलो होतो पुण्यामधून दुबईला आणि 28च्या रात्री म्हणजे 1 तारखेला पाठा आमचं 12 वाजून 5 मिनिटांनी फ्लाईट होतं. पण त्याच दिवशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आमचे फ्लाईट कॅन्सल झाले. तसा मेसेज आला आणि एअरलाईनकडून आणि सगळे एअरपोर्ट बंद झाले. आशेची किरण नव्हती. पुण्यात कसा परतीचा प्रवास करायचा, भाषेचा प्रॉब्लेम होता. फक्त एकच आशेची किरण होती की शिंदे साहेब आमच्याशी बोलले की तुम्ही काळजी करू नका, धीर आला, नवीन जोमाने आम्ही म्हणलं सगळ्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली. म्हटलं आता आपण नक्की 100% पुण्यात जाऊ. हे फक्त आणि फक्त राज्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळं शक्य झालं. मग हे तुम्हाला कधी कळलं की अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी? आमच्या समोर बॉम्बस्फोट झाला. आम्ही फेरारी वर्ल्डमध्ये गेलो होतो, जे की अबुधाबीमध्ये आहे. आम्ही तिथं गेम्स आहेत त्या खेळत असताना परदेशी नागरिक आमच्या समोरून पळत होते. पळत सुटले. आम्ही बघितलं तर काय झालंय तर सगळ्यांचे इतके जोरात मोबाईलवर सायरन वाजायला लागले इमर्जन्सी अलर्टचे. 28 तारखेची घटना दुपारची. इतके जोरात वाजायला लागले, आम्हाला कळालं नाही नेमकं काय, कारण ते दुसऱ्या लँग्वेजमध्ये येत होते. आम्ही बाहेर आल्याच्या नंतर आम्ही बाहेर बघितलं आकाशाकडे, जाळ आणि धूर सोबतच दिसत होता अबुधाबीमध्ये. मग आम्ही तिथून म्हटलं इथून पहिल्यांदा चला. अबुधाबीपासून 150 ते 150 किलोमीटर दुबई आहे. आमच्या समोर दिसत असताना आम्ही दुबईमध्ये आलो. दुबईमध्ये आल्यानंतर तिथं धमाके सुरू झाली आणि अबुधाबी सेफ झाली. आगीतनं उठून फुफुट्यात पडायचं काम झालं. म्हणलं आपण अबुधाबीत थांबलो असतं तर चांगलं झालं असतं. दुबईमध्ये येऊन अजून जास्त अडचणी वाढल्या. मग ती दुबईमध्ये तुम्ही आल्याच्या नंतर या बाय रोड जी तुमची ट्रॅव्हल होती त्या दरम्यान काही घडत होतं? 2 आमच्याबरोबर पाकिस्तानी ड्रायव्हर होते. आम्ही त्यांना विनंती करत होतो तुम्ही गाडी फास्ट चालवा. रोडवर कोणी नव्हतं. सिंगल आमची गाडी होती. अबुधाबी ते दुबई शहरामध्ये एंट्री करूपर्यंत फक्त आमची गाडी होती. तर ते हिंदीमध्ये आमच्याशी बोलत होते की तुम्हाला जसा जीव आहे तसा आम्हाला देखील आहे, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला लवकरात लवकर पोहोचवण्याची व्यवस्था करू, असं ते वारंवार आम्हाला सांगत होते. दुबईत कुठल्या ठिकाणी थांबला होता तुम्ही? आम्ही बर दुबईमध्ये होतो आणि डेरा दुबईमध्ये होतो. जैन इंटरनॅशनल हॉटेल आहे तिथं थांबलेलो होतो आम्ही. मग यानंतर जेव्हा दुबईत पोहोचला तेव्हा दुबईतला माहोल काय होता? दुबईचं माहोल खूप गंभीर होतं. दुबईमध्ये जिकडं जिकडं बघल तिकडं नुसते बॉम्बस्फोट होत होते. सगळं म्हणजे एअर डिफेन्स सगळे नाही का, म्हणजे त्यांचं जर काही आलं तर ते हव्यात मारायचे आणि फक्त जाळं धुरू दिसायचं आम्हाला फक्त. पण शिंदे साहेबांबरोबर व्हिडिओ कॉलवर जावं आम्ही बोलणं केलं. शिंदे साहेबांनी आम्हाला जो धीर दिला तो खरंच शब्दात सांगू शकत नाही तो धीर काय होता. म्हणजे स्वतः एकनाथ शिंदेनी व्हिडिओ कॉल केला? व्हिडिओ कॉल केला. एकनाथ शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉल केला. म्हणले घाबरू नका, तुम्ही आता सेफ आहे का, तुम्ही पहिले सेफ जागेवर जावा, मी तुम्हाला लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये आणण्याची सोय करतो. आणि त्याच्यानंतर त्यांनी लगेच यंत्रणा हलवली. आम्हाला त्यांचे दुबईमधले लोकांचे फोन यायला लागले की तुम्ही आता कुठं आहात, आम्ही तिकडे येतो. मग दुबईमधले लोक आम्हाला भेटायला आले. त्यांनी आम्हाला भेटले. तुम्ही म्हणले घाबरू नका, आम्ही तुम्हाला इथनं डॉक्टर पैठणकर साहेब आले तिकडचे. त्यांनी म्हणले घाबरू नका, आम्ही तुम्हाला सेफ पोचू पुण्याला, काळजी करू नका. आणि तुमच्यामधले कोण अजून लोक असतील, कोणी विस्कटीत झाले असतील, त्यांना पण आमचा नंबर द्या, आमचं कार्ड घ्या आणि त्यांना जमा करा, त्यांचा डाटा द्या, आम्ही पण त्यांना पुण्याला पोचवू. त्यांनी आम्हाला गाडी पाठवली. आम्ही गाडीत बसून मग एअरपोर्टला आलो. या सगळ्या दरम्यानच्या काळात नेमकं काय काय घडत होतं? 28 ते 3 तारीख या दरम्यान 3-4 दिवस हे कसं होतं? 28 ते 3 तारखेमध्ये जे रात्रीचं जे फ्लाईट होतं आमचं, जे 1 तारखेला पहाटं, तर ते कॅन्सल झालेले. हे 28 तारखेला आम्हाला 12 वाजता कळालं, फरारी वर्ल्ड म्हणजे अबुधाबीला असताना. तर त्याच्यामध्ये जेव्हा कळालं फ्लाईट कॅन्सल झाली, वरून एअर स्ट्राईक होता येते, तर आम्हाला पूर्ण म्हणजे अंगात म्हणजे अवसानच गेलं. ते जेव्हा साहेबांचं जेव्हा कॉन्टॅक्ट झालं, म्हणजे वजारे साहेब मुंबईचे आमदार साहेब आहेत, त्यांनी आम्हाला शिंदे साहेबांतर्फे
कॉन्टॅक्ट करून दिलं. मग साहेबांचा व्हिडिओ कॉल झाला. त्यानंतर साहेबांनी जी सूत्र हलवली ती एकदम म्हणजे अविश्वसनीय होती, की जेणेकरून आम्हाला म्हणजे की आपला माणूस जो आहे तो मुंबई म्हणजे दुबईत पण आपलं काम होऊ शकतं. एवढी माणसं आपल्या भारतापेक्षा दुबईत भारताची यंत्रणा माणसं fast म्हणजे होती. यंत्रणा फास्ट होती. तिथं विषयच नाही. आमच्या 15 मिनिटात आमच्या इथं ते डॉक्टर पैठणकर साहेब जे आहेत ते आले. त्यानंतर त्या पैठणकर साहेबांच्या सगळा मार्फत जो कॉल झाला एकनाथ शिंदेचा तो कधी झाला होता, किती तारखेला झाला? तो आम्हाला 28 तारखेला 1 तारखेला सकाळी झाला. जेव्हा आम्ही इंडियन एम्बेसीला भेटायला म्हणजे गेलो, की बाबा काहीच सूत्र दिसत नाही. इंडियन एम्बेसीला पूर्ण बंद होती रविवार असल्यामुळं. तर त्यांनी तिथून आम्हाला साहेबांचा कॉल झाल्यानंतर डॉक्टर पैठणकर साहेब आम्हाला 15-20 मिनिटात आमच्या हॉटेलवर भेटायला आले. त्यानंतर त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी पाटील साहेब म्हणून आहेत, पाटील टूर्स अँड ट्रॅव्हल्स दुबईची, तर त्यांनी आम्हाला दुबई ते एअरपोर्ट फुजर म्हणून, तर तिथं त्यांनी फ्री सर्व्हिस दिली. तिथं त्यांच्या बस गाड्या आल्या. आम्ही कमीत कमी 70 ते 80 माणसं त्या बसमध्ये होतो. म्हणजे 2 बसेस त्यांनी दिल्या होत्या. तर तिथून नंतर तो विषय त्यांनी हळूहळू क्लिअर केला. पण या सहकार्य झालं. एकनाथ शिंदे साहेबांचं आम्ही खूप मनापासून आभारी आहोत, की आम्हाला त्यांनी पुण्यामध्ये हे भारतात आणलं. हे कोणच करू शकत नाही. ते साहेबांमुळं शक्य झालं, की जे पुण्यातून त्यांनी तिथं फ्लाईट पाठवलेत. कारण का तिथं अवघड आहे, की कुठलंच एम्बेसी नाही, काय नाही, म्हणजे कुठल्या म्हणजे रिस्पॉन्स नाही. त्या माणसाला आपल्याला तिथं आपल्या माणसांना मदत मिळाली साहेबांमुळं. धन्यवाद. पण या सगळ्याच्या दरम्यान जेव्हा तुम्ही म्हणता की 1 तारखेला तुमचा फोन कॉल झाला, 1 नंतर तुमची फ्लाईट कितीला मिळाली? काल मिळाली फ्लाईट. मग या मधल्या 2-3 दिवसांमध्ये कुठे होतात, कुठे राहिला? आम्ही या मधल्या 2-3 दिवसामध्ये आम्ही चेकआउट केलं होतं. आमची ट्रिप संपली म्हणून 28 तारखेला. त्यामुळं ते हॉटेल तर आम्ही पुण्याला येण्यासाठी निघालो होतो, त्यामुळं ते हॉटेल सोडलं होतं. पण जेव्हा आम्हाला एअरपोर्टला गेल्यानंतर कळालं की आता फ्लाईट थांबवलेलं सर्व, ते आमची फ्लाईट बंद झाली. मग आम्ही नवीन दुसऱ्या एका हॉटेलमध्ये राहिलो बुर्ग दुबईला. त्या हॉटेलमध्ये 2 दिवस राहिलो आणि साहेबांशी आमचे मित्र आहे सिद्धेश्वर जाधव, आता PMCचे इलेक्शन त्यांनी लढवली होती शिवसेनेकडनं आणि त्यामुळं आमचे सिद्धेश्वरचे संबंध होते वजाळे साहेबांशी, शिंदे साहेबांच्या PNशी. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला की ती सिच्युएशन आम्ही ओळखली की ती सिच्युएशन आता अजून बिघडत चालली, कारण एम्बेसी सुद्धा बंद आहे, तिथे अजून कोण रिस्पॉन्स येत नाहीये. या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये राहण्याचं तुमचं हॉटेलवरती सोय झालेली होती, खाण्यापिण्याचं कसं चालू होतं आणि खर्च किती? नाही, राहण्याची सोय वगैरे नव्हती झाली. राहण्याचे सुद्धा पेमेंट आम्हीच केलं होतं आणि जेवणाचे सुद्धा आम्हीच पैसे भरत होतो, कारण आम्ही करत होतो आमचे होते तरी आम्हाला टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडनं. या कंपनीनं काही हेल्प केली? नाही, ते आमचे मित्र होते, दुबईमध्ये ते राहतात, त्यांनी तिथं नियोजन करून दिलं होतं आणि त्यामुळे ते सुद्धा आमचे मित्र होते. त्यामुळे आम्ही पण त्यांना असं प्रेशर केलं नाही वगैरे आणि त्यामुळं असं काय आम्ही टूर कंपनी सुद्धा प्रेशर नाही केलं. आमचे मित्र असल्यामुळं ते आम्ही आमचाच खर्च तिथे केला आणि साहेबांनी आम्हाला फ्लाईटनी इथं व्यवस्थित सुरक्षित आणलं. त्यांनी शब्द दिला होता. काल 2 फ्लाईट लँड झाल्या मला वाटतंय, बरोबर? हां, तर मग यामध्ये कोण कोण होतं आणखी तुमच्या? आमच्याबरोबर सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, ठाणे, बीड, पुणे, पिंपरी चिंचवड असे 76 लोक होते आणि दुसऱ्या फ्लाईटमध्ये पिंपरी चिंचवडचे 84 विद्यार्थी होते, कॉलेजचे हे विद्यार्थी होते. इतके सगळे लोक होते, पण तुम्ही जिथे थांबलेले होता तुमच्याबरोबर आणखी काही विस्कळीत लोक झालेले भारतातले तुम्हाला सापडले? हो, सापडले. आम्ही ते सगळे जोडून देत होतो. आपण इमर्जन्सी सर्व्हिसेसला महाराष्ट्रात आपल्या शिंदे साहेबांच्या ऑफिसला आणि तिथं महाराष्ट्र सदनला आम्ही त्या विस्कळीत झालेल्या लोकांना जोडून देत होतो. आज सकाळी पण फोन आला, त्यांना पण सांगितलं. काल रात्री आला. फ्लाईटमध्ये बसायच्या अगोदर दाहिरीतली 2 मुलं होती, म्हटले आम्हाला काहीच माहिती नाहीये, काय व्यवस्था नाहीये, त्यांची व्यवस्था लावून दिली. तर ते आजच्या सकाळच्या फ्लाईटने येतील, कदाचित आज संध्याकाळपर्यंत पुण्यामध्ये येतील. ती 2 हे इतकं सगळं पॅनिक सिच्युएशन तिथे झालेली असताना घरी इकडे कुटुंबियांचं काय मत होतं, त्यांच्याशी बोलणं झालं? कुटुंबातली लोक सगळी घाबरली होती. आमची मुलं बाळं मंडळी सगळे घाबरले होते आणि त्यांना आम्ही सांगायचो आम्ही आता निघालोय, पण आम्ही काय निघालो नव्हतो. त्यांना काय सांगणार दुसरं. पण तिथली दुबईमधली परिस्थिती खूप भयानक आहे. बघन तिकडं नुसते बंब पडतात, बघन तिकडं नुसता धुरून नुसती जाळपेट चालू तिकडं दुबईमध्ये. पण तिकडची मीडिया काय दाखवत नाही, दुबईमधली मीडिया काय दाखवत नाही. जे काय दिसतंय आपल्या इंडियन मीडियाला आम्ही नेट चालू करून चेक करत होतो आम्ही,
पण दुबईमधली परिस्थिती भयानक आहे. ज्या वेळेस आम्ही 28 तारखेला कळालं 1 तारखेला, मग त्यावेळेस आमचे मित्र आहेत. सगळ्यात पहिलं मला पुण्याचे पत्रकारित असेल, सोशल मीडिया असेल, प्रिंट पत्रिका आणि डिजिटल मीडिया असेल, मी हात जोडून त्यांचे देखील आभार मानतो. ब्रिजमोहन पाटील असतील, प्रशांत आहेर माझा मित्र आहे चांगला, त्यांची देखील आभार मानतो. हे ज्या वेळेस वादळ सुरू झालं ना, या लोकांनी साथ दिली. प्रशासनाला खडाळून जागं करण्याचं काम या लोकांनी केलं. आम्ही 28च्या रात्री या सगळ्या लोकांशी बोललो, तिथला घटनाक्रम सांगितला. दुसऱ्या दिवशी पुण्याच्या सगळ्या पेपरला बातमी होती. असं कोणतं वृत्तपत्र नव्हतं, मटा असेल, पुढारी असेल, लोकमत असेल, सगळ्या पेपरला बातमी होती. सगळ्यांनी बातमी लावली. प्रशासन इथून जागा झालं आणि तिथून घरी सुरुवात झाली की नेमकी परिस्थिती काय आहे इकडं कळण्यासाठी. टर्निंग पॉईंट जो म्हणतो ना, तो आपल्या पत्रकार बांधवांचा आहे. इतक्या सगळ्या या पॅनिक सिच्युएशन नंतर फायनली तुम्ही काल रात्री भारतामध्ये लँड झालात. आत पुण्यामध्ये आहात, कुटुंबियांना भेटलेले आहात. आता नेमकं तुमच्या भावना काय, कुटुंबियांना कसं वाटतं? आता आम्ही आपल्या मायदेशी परत आलेलो आहे आणि यासाठी मी सर्वप्रथम एकनाथजी शिंदे, त्यांची टीम, डॉक्टर पैठणकर साहेब, पाटील साहेब यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. मी आणि माझे कुटुंबीय, माझे फ्रेंड सर्कल या सर्वांवर त्यांनी अतिशय प्रेमळ सिच्युएशनमध्ये आम्हाला त्यांनी हँडल केलं. ज्या पद्धतीने आम्ही तिथं पॅनिक होतो, थोडंसं वातावरणात घाबरलेलो होतो, राहायची गायची सगळी व्यवस्था होती, पण आमच्या डोक्यात एकच गणित होतं की ती जर सिच्युएशन पुढं कंटिन्यू झाली तर मात्र आम्हाला ती फेस करण्याच्या बाहेरचं होतं, आमच्या आटोक्याच्या बाहेर होतो. पण जसं शिंदे साहेबांनी आम्हाला जो शब्द दिला त्या शब्दाप्रमाणे त्यांनी माझ्यासहित अनेक महाराष्ट्रीयन लोकांना पुण्यामध्ये आणलं आणि आणल्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही मुंबईमध्ये पहिलं इंटरनॅशनल एअरपोर्टला लँड झालो त्या ठिकाणी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा मायभूमीला नमस्कार केला आणि आमच्या घरातलं वातावरण आणि आत्ता आमच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून आम्हाला खूप आनंद होतो. ही सिच्युएशन आमची परवा दिवशी दुबई एअरपोर्टला थोडंसं डोळ्यात पाणी होतं की काय होईल पुढं. पेमेंट्सचा इश्यू नव्हता, कायचा इश्यू नव्हता, राहायचा इश्यू नव्हता, बट प्रॉब्लेम एकच होता की सिच्युएशन जर पुढं कंटिन्यू राहिली, अटॅक्स जर होत राहिले तर मात्र हे अंडर कंट्रोल बाहेर, हाताच्या बाहेर कंट्रोलचे सिस्टम जाईल, मग मात्र आम्हाला थोडासा प्रॉब्लेम झाला असता. पण आता आम्ही खूप हॅपी आहे आणि याचं फक्त श्रेय शिवसेनेला, एकनाथजी गटाला जाते. नक्कीच आपण बघतोय एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून काल पहिल्यांदा सगळ्यात पहिली एक सकाळची फ्लाईट आली, त्यानंतर रात्री 2 फ्लाईट्स आल्या, आज सुद्धा काही फ्लाईट्स येतात आणि त्याच फ्लाईट्समधून पुण्यात आलेले हे पर्यटक आहेत. अर्थात महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणचे पर्यटक असतील, विद्यार्थी असतील, कामासाठी गेलेले लोक असतील, या सगळ्यांना भारतामध्ये परत येण्यासाठीचे मार्ग हळूहळू करून मोकळे होतात. त्यामुळे या सगळ्याच पर्यटकांमध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण सुद्धा आहे. चिंतेचे जे थोडेसे सावट होतं ते आता कुठेतरी कमी होत असलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.